बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार द.स. काकडे लिखित कादंबरी बिबळ्या, प्रकरण 3. हातातल्या भाल्याची आखूड काठी हातात धरूनच ती बाहेर आली. त्याला खोपटात येण्याआधी त्याला बाहेरच थोपवलेलं बरं. खोपटात त्यानं काही अतिपणा केला तर आपण खोपटाबाहेर मदतीसाठी हाका तरी मारू शकतो. कुणी मदतीला आलं नाहीत तर आपण ह्या कुकडेश्वराच्या खोऱ्यात डावा पाय अधू असला तरी कसं बी धावू शकतो. हातातल्या ह्या भाल्यानं त्याचा कोथळा बाहेर काढू शकतो. त्यानं मला हिसकावलं तर खाली पडल्या दगडाने आपण ह्याचं डोकं तरी फोडू शकतो. ती सामनी उभ्या असलेल्या पाहुण्याकडे बघत राहिली. त्याचा चेहरा राकटच होता. भुया राठ होत्या, तशाच त्याच्या मिशा. अंगावर कापड मात्र आदिवासीला न शोभणारी होती. जुन्नर, ओतूर, नारायण गावसारख्या मोठ्या गावच्या पाटलांच्या पोशाखांचा रुबाब त्यांच्या अंगावर होता. डोक्याला गुलाबी फेटा होता. कमरेला पातळ धोतर होतं. अंगात बाराबंदी होती. त्यावर कोट होता. गळ्यात काळ्या दोऱ्यात अडकवलेली सोन्याची पेटी होती. त्या पेटीला वाघाचं दात लटकावलेलं दिसत होतं. त्याच्या कपाळावरचा आडवा वन पाहून ती जरा चळाकलीच. ह्याच्या कपाळावरचा हा वन नक्कीच फरशीचा आहे हे तिनं ताडलं. तिनं त्याच्या पायाकडं पाहिलं. पायात कर कर वाजणाऱ्या कोल्हापुरी चपला होत्या. तू कोण? त्याच्या डोळ्यात निराळच हसू उमटलं. तसं बोलताना मी आता काय सांगावं या पाहुण्याला. याची नजर आपल्या साऱ्या जवान शरीरावरनं पालीसारखी फिरते हे लक्षात येताच तिनं आपल्या दोन्ही हातात भाला पकडला आणि तो तसाच आपल्या तोंडाजवळ धरला. आपल्या हाताच्या दंडाची आणि कोपरानं तिनं आपली छाती झाकली. त्या स्वरूपवान सुगीचा शेंडा बूड निहाळल्यावर तो पाहुणा सुखावला. मग बोलला, अंगाची हळद तर अजून अंगाला तशीच हाय. म्हणजे? त्याच्या बोलण्यातली खुबी तिला समजली नाही. धर्मानं कधी हळद लावून आणली तुला? नवरीला लग्न लावून नवरा घरी आणतो, तिला हळद लावून आणत नाही. नुसत्या हळदीनं काय लग्न लागतं काय? हळद लागल्यावर लग्न होतं. काही लग्न तर हळद लावून पण मोडतात. मी काय म्हणतो, कधी लगीन केलं तुम्ही? झाला 8 दिवस. त्या पाहुण्याशी जादा वाद घालाय नको असं तिला झालं म्हणून ती तेवढ्याच तेवढं बोलू लागली. कसा वाटला तुझा नवरा? आपल्या ओठावरनं जीभ फिरवतो काहीच्या चावट अर्थानं बोलला. तिला पाहुण्याचं ते बोलणं आवडलं नाही. लगीन झाल्यावर 8 दिवसात नवरा नवरीचं शरीर संबंध येतात. त्यात सारा नवीनपणा असतो. त्यातला बुजरेपणा त्यांना जास्त मोकळेपणा येऊ देत नाही. जसं जसे दिवस जातात तेव्हा त्यांच्या शरीराची आणि मनाची ओळख होत जाते. ते एकमेकांना समजून घेऊ शकतात. धर्माची आणि तिची खऱ्या अर्थानं फारशी ओळख झाली नव्हतीच. तरीही हा पाहुणा म्हणतोय, कसा वाटला तुला नवरा? काय सांगायचं हेला? बरं सांगू नकोस. तुम्हा दोघांचं काय असेल ते मनात ठेव. तो लबाडपणे हसत बोलला. हा पाहुणा नाजूक विषय काढतोय, मनाला उलघाल करायला लावतोय आणि लगेच त्यावर पडदा टाकतोय. त्याला साऱ्या प्रश्नांची उत्तरं माहीत आहेत, पण ती उत्तरं समोरच्याला येतात की नाही याची तो नुसती चाचपणी करतोय. हा पाहुणा कोण हे तो विचारायला पण वेळ देत नाही. ह्याला तसं विचारायला हवं. आणि तुम्ही कोण म्हणावं? तिनंच मध्ये हात घातला. त्याला तिनं पुढं बोलू देण्याऐवजी मधीच म्हणलं, मी म्हणजे तू ओळखलं नाहीस? त्यानं आपल्या राकट भुयावरून आणि मग मिशावरून हात फिरवला. मी तुम्हाला आजच पाहते. तुला बी आजच मी पाहतोय, पण तुला मी ओळखलं. तू धर्माची बायको आहेस. हा हे मात्र खरं.
तुम्ही मला लगेच ओळखलं. तसंच मग तू मला ओळखायला नको का? सांग. त्यांना आपल्याला ओळखणं सोपं, पण आपण ह्याला ओळखायचं कसं? अदमास पंचे हा कोण ते कसं सांगायचं? मला ओळखत नाही म्हण की. तसंच समजा, ती बोलली. तर मग आज चल, खोपटा तुला समज सांगतो. तो आत बाजूला पाहत बोलला. त्याच खोपटाबाहेर इकडं तिकडं पाहणं आणि मग तिला खोपटात चल म्हणून सांगणं सुगीला संशयानं पाहण्यासारखं होतं. म्हणून ती बोलली, आपण खोपटा बाहेरच बोलू की बोलण्यासाठी खोपटात जाण्याची गरज काय? तिच्या बोलण्यातील सावधपणा त्याला लागला, पण तो त्यानं दाखवला नाही. तुझं नाव तरी कळलं मला. माझं नाव? बरं नको सांगूस. मी तुझं नाव धर्माच्या तोंडून ऐकेन, त्याला उखाणा घालून नाव घ्यायला सांगेन. चांगला तर लाजल तो. बेट्याला बायको पण अप्सराच मिळाली. तो सुगीच्या सौंदर्याची वाखाणणी करीत बोलला. त्याच्या बोलण्यात गोडावा होता, रसवंती होती. दिसायला तो राखट असला तरी त्याच्या बोलण्यावरनं तो तसा वाटत नव्हता. फणसवरून काटेरी असावा, पण आतनं तो साखरेसारखाच असावा, असाच तो पाहुणा होता. ए पोरी, तू माझ्या धर्माची बायको, तुझं नाव सुगी आहे, खरं की नाही तेवढं सांग. तू फक्त हो म्हण. हो हो. तिनंही बोलण्यासाठी जादा आडेवेडे घेतले नाहीत. हा, आत्ता कसं बोललीस? तुम्ही कोण सांगा? बरं, मग सांगतोय. मी धर्माचा मामा आहे. तो बोलला. हा पाहुणा धर्माचा मामा? शक्यच नाही. हा पाहुणा ठाकार जातीचा वाटतच नाही तर. ह्याचे कपडे, बोलणे सारं मराठा समाजाचं. गावचा पाटील असेल हा. त्याशिवाय का ते हाताचा रुबाब सारा. तुम्ही इकडं कुठं वाट चुकला? बहिणीच्या पोराचं लगीन केलं आणि मी त्याला हजर नाही, तेव्हा लगीन झाल्यावर तरी मी त्याच्या बायकोला भेटायलाच पाहिजे. मग ते असताना तर तुम्ही यायचं होतं. त्याच्या वाचून माही काय अडलंय? म्हणजे मायाशी तुमचं काम आहे? होय. अगं, बाप्या माणूस घरात नसलं तर बाई माणूसच घर सांभाळतीस की. पाहुणं बिवणं ती पाहते. त्याच्या बोलण्याचा कोणता मतितार्थ घ्यावा हे सुगीला समजेना. हा आपल्या नवऱ्यासाठी आलाय की आपल्यासाठी? सुगे, तू लईच देखणे आहेस बघ. आपल्या रूपाविषयी हा पाहुणा बोलायला लागलाय. बाई अशी एकटी असताना कोणी पुरुष असा तिच्या रूपाचं बोलायला लागलं की समजायचं तिनं सावध व्हावं. हे तिला अनुभवी बायकांनी माहेरी सांगितलं होतं. आपणाला सावध होण्याची वेळ आली आहे हे ती समजली. सुगे, तू ऐकतीस ना तुझ्या रूपाचं काय बोललोय मी? माझे नाव तुम्हाला मी सांगितलं नाही, तुम्ही तर माझ्या नावानं बोलायला लागले. अगं, हातच्या कंकणाला आरसा कशाला? म्हणजे तू ह्या एका हातच्या काकणाच्या जरा वर बघ की, तुझं नाव गोंधलंय. कोणी नाव गोंधलंय हे? तो बोलला. तिने नाव गोंधलेला आपला डावा हात मागं घेतला. तसा हातातला भाला खाली गेला. उजवा हात बी खाली गेला. चुळीच्या गाठीतला तिचा यौवन थाट पाहुण्यानं मग पुन्हा डोळे रोखून पाहिला. सुगे, मी धर्माचा मामा, लखमा म्हणतात मला. लखमा मामा? पांगरी मात्याचा लखमा मामा तुम्ही? ती एकदम नाव ओळखल्यागत बोलली. म्हणजे तुला माझी ओळख पटली म्हणायची? ते म्हणत होते तुम्हाला लग्नाला यायला मिळालं नाही. हां, ते खरं आहे. त्या दिवशी माया जमिनीची तारीख होती जुंदर कोर्टात. लग्नाला येता आलं नाही भीमाशंकरला. लगीन लई जोकात केलं म्हणून तुझ्या बापानं. वय, नाणे घाटापासून तू माळशेज घाटापर्यंतची समजी नातलं घालती. समद्यांचं मानपान बापानं केलं, तुमचं मानपान तेवढं राहिलं बघा.
तो मानपान तू कर की आता, लखमा हसत बोलला. तो धर्माचा लखमा मामा आहे म्हणल्यावर त्याला खोपटाबाहेर तसं उभं करणं काही ठीक नव्हतं. खोपटात ती आली. तिच्या पाठोपाठ लखमा. तिनं त्याला बसायला फाटकं घुंगडं टाकलं. त्यावर तो बसला. जमिनीची भुई शेणानं सारवलेली पाहून तो हसला. बोलला, सुगे, हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे. तू लक्ष्मीच आहेस बघ. हा हा. ती बोलण्याला अडकायला लागली. आपण ह्या लखमा मामाला खोपटात घेतलं खरं, पण हा आपल्याशी नीट वागल का नाही, तिला उगा शंका यायला लागली. कारण हा सारखा आपल्याशी पागळल्यासारखाच बोलतोय. सुगे, मी बोलून गोड माणूस आहे बघ, म्हणून मला नात्यानं समधी गोडा लखमाच म्हणतात बघे. आता आता आणखी काय हा गोडपणा कराय बघतो आपल्याशी. सुगे, हे घे लाडू, चांगलं शेरभर आहेत बघ. त्यानं आपल्या कोटाच्या दोन्ही बाजूंच्या खिशातून लाडूचे 2 पुडे काढले. चांगले कागदात बांधून आणलेले होते. त्यानं ते लाडूचे पुडे तिच्या पुढं धरले. आता काय नाही म्हणावं. तिनं घाईनं पीठ मळायची लाकडी काठवट पुढं सारली. त्यानं त्या काठवटीत लाडूचं पुडं ठेवलं. तसं पुडं ठेवताना त्यानं एक पुडा उघडा केला. चांगलं बुंदीचं लाडू होतं. तो त्या लाडूचा वास खोपटात सुटला. सुगे, जमिनीची केस जिंकलो मी. पांगरीच्या पाटलाला आडवा केला. केसमध्ये मी सारी जमीन ढापाय बघत होतो. पर झुंदरचा चांगला वकील निघाला जिंकलो बघे. तिला आपल्या जमिनीबद्दल त्याला सांगावंसं वाटलं, पण ते कसं सांगायचं. ते धर्माला सांगायला हवं. आपल्या जमिनीबद्दल पाहिजे तर धर्मा बोलेल. पाणी बिनी द्यायला तुझ्या बापानं शिकवली की नाही पाहुण्याला. लखमा एकदम तिच्यावर डापरलाच. पाणी? हां, पाणी. मग पाहिजे तर जेवणाचा थाट करा काय. पाणी प्याल्यावर ह्याला जेवणाचा थाट पाहिजे. आपण हे असं गरीब दरिद्री ठाकर, हा तर चांगला पैसेवाला ठाकर. ह्याच्या जेवणाचा थाट आपण काय करायचा. ह्या खोपटात ह्याला काय करून वाढायचं. अशी डोक्यात राग घालू नकोस. मीठ मिरचीनी नाचणीची भाकर केलीने वाढली तरी मी जेवतोय. ह्या खोपटात मी चांगला तसा 3 वरीस राहिलोय, माही बहीण असताना. लखमानं आपलं त्या खोपटाशी नातं काय आहे ते सांगितलं. सुगीनं त्याला घागरीतनं मग पाण्याचा तांब्या भरून दिला. तो लखमानं आपल्या तळहात पसरून घेतला. तिच्या हाताला हात न लागेल ह्याची त्यानं काळजी घेतली. हा लखमा मामा तर वागणुकीला चांगला दिसतोय. काही चावट माणसं तर पाण्याचा तांब्या घ्यायच्या निमित्तानं बाया माणसांची बोटं दाबत्यात, मनातला विचार खुला करत्यात. तयार आहेस का म्हणून लगेच डोळ्यात पाहत्यात. पण हा लखमा मामा तर वेगळाच. तो बोलून जरा जादा असेल, पण वागणुकीनं तर तो पाक दिसतोय. तिनं चुलखांड पेटवलं. त्या चुलखांडाच्या जाळात तिचा चेहरा उजळला. लखमानं तिचा तो चेहरा पाहिला. धर्माला न शोभणारी ती तरुण पोर आहे हे त्यानं लगेच तिला सांगितलं. त्याचं ते बोलणं तिला न आवडणारं नव्हतं. आत्ता लगीन झालंय तिच्याशी, तेव्हा तुम्ही असं बोललं ठीक नाही, तिनं त्याला सुनवलं. लगीन झालं म्हणून काय झालं. लगीन झाल्यावर नवरा आवडला नाही तर सोडता बी येतो की. लखमा फाट दिशी बोलला. हा लखमा मामा आपल्याला धर्मापासून तोडायला आलाय की काय. तसा असेल तर त्याला ह्या खोपट्यातनं हाकलून द्यायला पाहिजे. पुन्हा या खोपटात पाय ठेवू नकोस म्हणून आवाज द्यायला पाहिजे. तुम्ही असं बोलाय नाही पाहिजे. ती जरा मर्यादा पाळत बोलली. मी बोललो नसतो, पण काही उदाहरणं पाहिल्यात मी. ती उदाहरणं तुमच्याजवळच ठेवा. कुणा गरीबाचा संसार मोडू नका. तिनं आपला मुद्दा आणखी पक्का केला. बरं, तू स्वयंपाक कर, तवा मी जरा लवणतो ह्या घुंगड्यात, तो बोलला आणि लगेच आडवा झाला. हा आपल्या खोपटात लवणणारा किती टाईम हा असा पसरणार.
हा जादा टाईम पसरला तर आपल्याला हात लावून ह्याला उठवावं लागणार. तसं उठवताना आपल्याला ह्याच्या अंगाला हात लावायला लागणार. त्या टायमाला ह्यानं आपला हात धरून त्याच्या शेजारीच ओढून घेतलं तर. पाहुणं, तुम्ही खोपटाबाहेर झाडाखाली जावा, तिथं झोपा. अगं चालून चालून दमलेल्या आता पाय बाहेर टाकवत नाही. पर झाडाखाली सावली चांगली हाय. आता येतलं 2 साप पाहिलं मी समोरच्या झाडाखाली. काय 2 साप? वय चांगला नाग नागिन होती बघ. ह्या खोपटाकडनं सरपडत आली. पाहिजे तर तू माग बघ त्यांचा, जा. आपण खोपटाच्या बाजूचं वारूळ फोडलं, त्याची माती काढली, त्यानं खोपटाच्या भुईला भराव घातलं. आपण ते वारूळ पार हद्दी पार केलं. त्यातूनच तर हे नाग नागिन बाहेर पडले नाहीत. क्षणभर तिचं मन कापलं. ते नाग नागिन घरात आले तर. तुम्ही झोपा घोंगडीवर, ती बोलली. ती त्या नाग नागिनीच्या भीतीमुळं बोलली. तिच्या त्या बोलण्यानं लखमा मामा सुखावला. पडल्या पडल्या मग तो चुलखंडावर भाकरी करणाऱ्या सुगीकडे पाहू लागला. तिची भाकरी करतानाची हालचाल पाहू लागला. तिच्या शरीराची हालचाल बघत राहावी अशीच होती. सुगे, तू 9वारी साडी नेसत जा, पाहुणा तिच्याकडे पाहत बोलला. म्हणजे हा पाहुणा झोपला नाही? हा आपल्याला खाली पडून पाहतोय? आता ग भैया, तुम्ही झोपा की. डोळे मिटतो ग, पण झोपण्यापूर्वी तुला पाहून घेतो. म्हणजे हा झोपेत आपल्याला पाहणार काय? स्वप्नात तो आपल्या शरीराशी निरनिराळा खेळ खेळणार आहे की काय? पण तो लगेच घोरायला लागला तेव्हा मात्र तिच्या मनातला तो खेळ संपला. ती भाकरीत गुंतली. भाकऱ्या तरी अशा किती करायच्या होत्या? पाहुण्याला 2 भाकरी आणि थोडं तव्यावर आळण टाकलं की बस. वरईचा भात नाही तर थोडा तांबडा भात घातला की झालं. भाकरी करून ती उठली, भात टाकला. मग तशीच ती लाकडी काथवट धुवायला बाहेर गेली. तो तिचं लक्ष वारुळाच्या जमिनीकडे गेलं. तिनं भुई सपाट केल्या वारुळाच्या जागेवर नाग नागिन हातभर अंग उंचावून फडा डोलवत होते. इकडं तिकडं पाहत होते. तिच्याकडे लक्ष जाताच त्या दोघांनी आपला फडा त्याच जागेवर आपटल्या. मातीतून त्याने धूळ वरती उडवली. आपल्याला ती दोघं काही इशारा करतात की काय ते तिला कळेना. ती घाईतच खोपटात आली. तिची छाती धपापत होती. आपण ते वारूळ उकडायला नको होतं असं तिला वाटलं, पण हातून नको ते घडलं होतं. ह्या कुकडेश्वर खोऱ्यात एवढी माती पसरली असताना आपण नेमक्या खोपट्याजवळच्या वारुळाची माती का घ्यावी? पाहुण्याला जेवायला उठवायला हवं म्हणून तिनं तोंड उघडलं तर खोपटाच्या उंबऱ्यात फट्टा आवाज आला. तिनं उंबऱ्याकडे पाहिलं तर भला नागराज फडा आपटून जाब विचारायला आला होता. पाहुणं, पाहुणं, ती लखमा मामाच्या अंगाला हलवतच बोलली. तसा धडधडून लखमा मामा उठला. झोपेनं लाल झाल्या डोळ्यानं तिच्याकडे पाहत राहिला. तिनं उंबऱ्याकडे हात केला. ते जाणतं जनावर पाहून लखमा मामा बी गार पडला. पण खोपटाच्या उंबऱ्यात मोठं संकट उभं होतं. तो तसा चुलखंडाकडे उधावला. त्यानं तव्यात लाल जर्द विस्तव घेतलं व तसंच त्या जनावराकडे फेकलं. त्याच्या त्या भल्या अंगावर ते लालजर्द विस्तवाचा चटका बसता त्यानं मागं उडी घेतली व तो सळसळत बाहेर पळाला. सुगीनं खोपटाच्या दरवाजातूनच त्या नागराजाकडे पाहिलं तर तो नागराज तिनं भुई सपाट केल्या वारुळाकडे गेला होता. त्यात तो लगेच अदृश्य झाला होता. आज हा पाहुणा खोपटात आला नसता तर. सुगे, तू ह्या नागराजाची छेड काढली की काय? मी फक्त वारुळाची माती काढली व त्या खोपटाच्या भुईचं खड्डं बुजवलं. बाकी मी काही केलं नाही. म्हणजे तुझ्या हत्याराचा त्याला धक्का तर लागला नाही ना? तसा असेल तर तू त्याला घाबरू नकोस, तो तिला धीर देत बोलला. त्याच्या त्या बोलण्यानं ती सावरली. तिनं मग त्याला तोंड धुवायला हात धुवायला पाणी दिलं. त्याला जेवायला वाढणं भाग होतं. त्याला ताट केलं तर तोच म्हणाला, तू पण बैस की माझ्या संगत. तुमच्या संगत नको,
मी बसेल मागावून. सुगीनं आपल्या ताटात जेवायला बसावं, मग तिचा हात धरून तिच्या तोंडात लाडवाचा घास भरवावा असं त्याला वाटत होतं. पण ते तिला आवडणारं नव्हतं. नव्या नवऱ्याला नवीन नवीन तरी आपल्या नवऱ्याची मर्यादा पाळावीशी वाटते. नंतर समजा दोघांचं पटू न लागलं तर त्याच्याविरुद्ध, त्याच्या मनाविरुद्ध वागण्याचा प्रयत्न करते. आपणाला जसं आवडेल तसं ती वागू लागते. मग ती आपणाला एखादा यार मिळतो का, त्याच्या संगती नवा संसार ठरता येईल का, याची ती चाचपणा करू लागते. सुगी तर अजून नवी नवरी, तिच्या अंगावरची अजून नीट हळद पण निघालेली नाही. हिला जिंकणं तरी तसं आता कठीणच आहे. सुगे, तू पण जेव की. त्याला जेवायला वाढल्यावर तो बोलला. माझ्या पोटाला वासनाच नाही बघा. का बरं, जेवलीस की काय? होय, मग अशी जेवली की. म्हणजे तू आणि धर्मा दोघं एका ताटात जेवलं म्हणा की. एका ताटात नाही, घरात काय एकच भांडं जेवाय आहे काय? काय तसं नाही ग. 2 जीव असलं तरी त्यांचा एक जीव होतो. जेवताना मग भांडं एकच लागतं. हा पाहुणा मोठा हुशार आहे हे सुगीला मानावंच लागलं. तो प्रेमाशिवाय, नवरा बायकोच्या विषयाशिवाय काही बोलायला तयार नव्हता. त्यानं भाकरीचा पहिलाच घास खाल्ला आणि तो सुखावला. सुगीच्या हाताला गोडवा आहे हे त्यानं लगेच तिला सांगितलं. तिचा हात सुगरणपणाचा आहे ही स्तुती पण त्यानं केली. त्या स्तुतीला सुगी न भाळणारी होती. घरी येणारा आणि जेवायला बसणारा पाहुणा खायला चांगलं मिळावं, सारखं वाढलं जावं म्हणून तो बायकोशी असंच बोलत राहतो हे तिला कितीतरी बायकांनी लग्नाआधी सांगितलं होतं. त्यामुळं असल्या पाहुण्याला वाढताना आपला हात जादा सोडायचा नाही. घरातल्या माणसांना मागे उरेल की नाही याची काळजी घ्यायची. तुमचं लाडू खावा की. तिनं त्याचे ते 2 पुढे ठेवलं. उद्देश हा की आपल्या लाडूनच त्यानं त्याचं उरलेलं जेवण उरकावं. त्या लाडवाची त्यानं घरात कोणतीच निशाणी ठेवू नये. तू बी लाडू खा, लखमा मामा तिला बोलला. मला नक, ती अवमान करू लागली. तुला नक? का नक? मी एकटी कशी खाऊ, ती बोलली. हा, हे सुगे, तुझं हे बोलणं मला आवडलं बघ. खरं म्हणजे ह्या लाडूचा घास तुझ्या तोंडात भरवाय माझा धर्माच पाहिजे होता. हे तुमचं काहीतरीच बघा. काहीतरीच कसं? अगं तुम्ही दोघं नवजीव, तुमचे हे नवे दिवस एकमेकावर जीव लावण्याचे दिवस. तुम्हा दोघांना दूर झालं तरी करमत नाही, खरं ना? आता कसं सांगायचं याला का मामाला? सुगे, तू हा जीव आहे धर्मावर, पण मी सांगून ठेवतो तुला, माया सामनी तू लाडू खाया पाहिजे. सांगितलं ना मी लाडू खाणार नाही त्यांच्या बिगार. तर मग मी बी तू लाडू खाल्ल्याशिवाय लाडूला तोंड लावायचं नाही. तो आपल्या हातातला लाडू तोंडापासून खाली ठेवीत बोलला. आता काय म्हणावं याला का मामाला? खा सुगे, खा, नाहीतर मग मी माझ्या हातानं तुझा हात धरतो आणि तुझ्या तोंडात लाडू भरवीन. त्याच्या त्या बोलण्यानं ती भानावर आली. खरंच आपण जर लाडू खाल्ला नाही तर हा लखमा मामा आपला हात धरील आणि आपल्या तोंडात घास भरवील. त्याला असा हा घास भरवणं काही ठीक नाही. तुम्ही माझा हात धरू नका, मला लाडू बी भरवू नका, ती बोलली आणि तिनं लाडू आपल्या हातात घेतला. ओठाला तिनं लाडू लावला तर उचकी लागली. तो लाडू तसाच तिच्या ओठापासून खाली आला. मग तो बोलला. सुगे, तुही धर्मानं तिकडं आठवण काढली बघ. तो रानात असला तरी तुला इसराय तयार नाही. तू पण त्याच्याशिवाय इकडं तडफडतेस. दोघांना दिसभर सारख्या उचक्या लागल्या की समजायचं दोघांचा एकमेकावर लय जीव आहे बघ. लखमा मामानं 2-3 लाडू खाल्लं. नाही म्हटलं तरी सुगीला पण लाडू खायची इच्छा झाली. गरीब ठाकरा घरची ती तरुण पोर, खायचं प्यायचं लिहायचं तिचं वय. बंधनं तरी किती पाळायची. तरुण पोर असली म्हणून काय झालं, नवऱ्याशिवाय इतर पुरुषांचा विचार करू नये हे ठीक, पण त्याच्याशिवाय जीवू नये हे फार झालं. लखमा मामाच मग तिला बोलला.
माझ्यासाठी तरी एक लाडू खा, नाही म्हणू नकस. तुला माझ्या गळ्याची शपथ आहे बघ. लखमा मामाच्या शपथेसाठी तरी आपण लाडू खायला हवा असं तिच्या मनानं घेतलं. तिनं लाडू तोंडाला लावला तर पुन्हा धर्माचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला. तो हात खाली घेणार तर लखमा मामानं तिच्या मानेमागे एक हात धरून उजवा हात तिच्या हाताला लावला आणि तो लाडू तिच्या तोंडात तसाच लोटला. लखमा मामानं आपल्या मानेमागचा आणि आपल्या हातावरचा हात काढावा म्हणून तिनं तो लाडू संपूर्ण तोंडात घेतला. लखमा मामा तिच्या त्या स्पर्शानं सुखावला. हिनं आपल्याच हातानं जर लाडू खाल्ला असता तर आपणाला तिला हात लावता आला नसता. हिनं लाडू खायला अनमान केला म्हणून आपण हिच्या अंगाला हात तरी लावू शकलो. हिचं शरीर चांगलंच भरलेलं आहे. अंगाचा स्पर्श आपल्याला पेटवून टाकणार आहे हे लखमा मामानं ओळखलं. सुगे, तू आणखी एक लाडू खायला हवा. तो तिच्या पुढं सरला. मामा हे काय? मगाशी यानं आपल्या मानेमागे हात धरला आणि लाडू भरवला. आता हा काय करणार? मी माझ्या हाताने लाडू खाईन, तुम्ही मला हात लावू नका ती त्याला बोलली. अगं, तू तुझ्या हातानं लाडू खाल्लास तर मला तुझ्या अंगाला हात लावायची काय सोस आहे का सांग? तिनं मग दुसरा लाडू खाल्ला. दुसरा लाडू खाताना तिला उचकी बिचकी लागली नाही. तेव्हा लखमा मामा बोलला, आत्ता धर्माला तू विसरलीस बघ. तू तुझ्या खायच्या सुखात बुडालीस. माणसाचं हे असं होतं. माणूस हा काही नेहमी दुसऱ्याच्या हातात नाही, तो स्वतःलाच खरा असतो. त्याचं सुखदुःख हे त्याचं असतं, समजलं? तुम्ही काय म्हणतात ते मला समजत नाही, ती शरमल्या आवाजात म्हणाली. तुला उमगत नाही ते ठीक आहे. त्याला बी जादा बोलून वाप दवडायची नव्हती. त्याच्या बोलण्यानं ती काढावली, गप्प झाली. लखमानं लाडवाचा एक पुडा उरला होता तो तिच्या पुढं ठेवला. बोलला, धर्माला लाडू दे. तू मात्र तोंडानं लाडू खाऊ नकस. समजा खायला लागलीस तर तुला उचकी लागल. मला उचकी लागेल का? तुला त्या टायमाला ह्या लखमा मामाची आठवण येईल. वय, तुला मी लाडू भरवला होता त्यानं तुझं तोंड मी गोड केलं होतं हे आठवशील. लखमा मामा आरामशीर मग हात धुवून आणि पाणी डोसून मागं ओतीसा सरला. पाठ लावून आणि हातपाय पसरून त्यानं आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. मग तो हसला. सुगीकडं पाहत बोलला, मला इसरायची नाहीस ना तू? तुम्हाला कसं इसरन मी? नात्यातल्या माणसाला का कोणी इसरतंय? काही नात्यात नसणारी माणसं बी आपल्याला आवडतात, खरं की नाही? त्याच्या त्या बोलण्यानं ती अडकळली. त्याचं समद बोलणंच ठेचकाळायला लावणारं. काय बोलावं काय बोलू नये सारंच कोड्यात टाकणारं. बरं, धर्मा कधी येणार आहे? ते तर शिवनेरीच्या जंगलात गेल्यात मुळीला. येडाच आहे त्यो. हिथं एवढी झाडं असताना एवढ्या लांबच्या जंगलात जायची गरज काय? तुला जळणारा लाकूडपाटा हिथं काय कमी आहे? जुंदर गावात मुळी इकायला गेल्यात ते. असं म्हणजे तू त्याला संसाराला जुपला म्हणायचा? त्यो रोज शिवनेरी जंगलात जाणार आणि लाकडाची मुळी जुंजरात इकणार, मग गडात पडल्यावर हिथं येणार, बरोबर का नाही? होय, रोज त्यातला पाय हिथं गडात पडणार. गडात पडणार म्हणजे अंधार पडणार. ह्या अंधारातच तो येणार, खरं ना? ती बोलली. ह्या अंधारात मग तू एकटीच? तिनं मान हलवली आणि मग लखमा मामा एकदम उठला. त्यानं आपल्या अंगावरची कपडं झटकली. बोलला, धर्माला सांग लखमा मामा येऊन गेला. पर तुम्ही आज थांबा की. मी थांबू? कशाला? त्यांची भेट झाली असती. लग्नाला तुम्ही नव्हता, आत्ता भेटा. आता भेटन ग कधीतरी. मला जायला पाहिजे. त्यांना भेटा आला तर भेटून तर जायचं होतं. अगं, तुला भेटलो म्हणजे त्याला भेटल्यागतच आहे बघ. त्यानं तिचं तोंड बंद करण्यासाठी म्हटलं. असं कसं म्हणता? अगं, तू आणि त्यो काय दोन आहेत काही? तुम्ही तरुण जीव, एकमेकांचा जीव ना तुमचा एकमेकावर
नव खरं तुम्ही रातच्या रात राहिला असतं. मी रातच्या रात राहू हिनं या खोपटात? अगं तुमची नवीन जोडी, मी काय तुम्हा दोघात तिसरा? तो तिचा चेहरा पाहत बोलला. त्याच्या त्या बोलण्यानं तिनं त्याचा चेहरा पाहिला आणि ती काहीशी लाजली, खुलली. पर सुगे, तुला एक सांगून ठेवतो, तू त्या धर्माला आपल्या दोघांचं काय बी सांगू नकोस. आपल्या दोघांचं म्हणजे? मी या कोपटात आलो होतो, तुझ्या मानेला एक हात आणि तुझ्या हाताला एक हात लावून तुझ्या तोंडात मी लाडू लोटला, तुला मोठ्या प्रेमाने मी तो भरवला. सुगीला त्या बोलण्यानं आपला घातच झाल्यासारखा वाटला. हा माणूस कोण म्हणावा? हा आपल्या नवऱ्याचा लखमा मामा नाही का काय? ती त्याला तुम्ही कोण हे विचारायच्या आधी तो ओहळ ओलांडून निघून बी गेला. त्याच्या मागं धावत जाऊन आपण त्याला सारं सारं विचारावं का? आपल्याकडे तो कशाला आला होता ह्याचा त्याच्याकडून खुलासा करून घ्यावा काय? बिंगरी ती ओहळापर्यंत धावत पण गेली. धावताना तिला आपल्या अधू असलेल्या एका पायाला कितीतरी ओवाळून टाकावं लागलं होतं. त्यामुळे तिच्या डाव्या पायाला कळबी लागली होती. तरी तिनं लखमा मामाला त्याच्या नावानं हाका मारल्या, पण त्यानं प्रतिसाद दिला नाही, ओ दिली नाही. तो जसा अचानकपणे आला तसा तो अचानकपणे नाहीसा पण झाला. गळात पडल्याशिवाय धर्मा येणार नाही, तोपर्यंत आपण करायचं तरी काय? ती पार अडकुंडीला आली. आपण नवऱ्याला सकाळी खोपटाबाहेर उगाच काढलं असं तिला झालं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.